आणि याच बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय, भाजपकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भाजपकडनं एकही जण प्रतिक्रिया देत नाहीये आणि त्यामुळे सध्या आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। आपल्या दोघांचं स्वागत। हनुमंत पवार यांच्याकडे सगळ्यात आधी जातीये। हनुमंत पवारजी, या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः जितकं काही ठाकरे गटाला ओळखता, जितकं काही भाजपला ओळखता आणि सध्या बडगुजर यांच्या संदर्भात असलेले वेगवेगळे आरोप हे माहिती असूनही भाजपकडनं होत असणाऱ्या कृतीकडे तुम्ही कसे पाहताय? नाही, आमचं आता लक्ष आहे भारतीय जनता पक्ष यांना प्रवेश कसा देतो, कोण उपस्थित राहतं, त्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा गमजा कोण घालतं, हे जरा आम्ही बघणार आहोत, पाहणार आहोत। त्याचं कारण असं आहे की ही तीच भारतीय जनता पक्ष आहे जो भारतीय जनता पक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाची वगैरे चर्चा करतो, पार्थिव डिफरन्स म्हणून देशभर डांगोरे पिटतो, किंवा एक संस्कारी पक्ष आहे, आम्ही धर्माची तत्व मानणारी पक्ष आहे, असं हे ढोल बडवत असतात। त्या सगळ्या भारतीय जनता पक्षवाल्यांना सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशानंतर आमचा प्रश्न आहे की बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत संबंध असल्याचे तुम्ही आरोप विधानमंडळामध्ये केले, ते खोटे होते असं तुम्ही इथं येऊन जाहीर करा। सुधाकर बडगुजर यांच्यावर जो UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला, SIT स्थापन केली, ती सूडबुद्धीतून केली असं डिक्लेअर करणार आहात का तुम्ही? किंवा त्यांच्या मुलावर जो मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तो खोटा होता असं जाहीर करा तुम्ही, तर आम्ही तुम्हाला मानू। तुम्ही मोक्का गुन्हा दाखल करणार, तुम्ही UAPA लावणार, तुम्ही पाकिस्तान मधल्या दाऊद इब्राहिम सोबत त्यांचे संबंध आहेत असं म्हणणार, तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार, तुम्ही त्यांचे फोटो विधिमंडळामध्ये दाखवणार, प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवणार। त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्या पक्षाला तुम्ही देशद्रोही म्हणून भाषणं दिली। नाशिकमध्ये महाजन साहेबांनी भाषणं दिलेत, बावनकुळे साहेबांनी भाषणं दिलेत, देवेंद्रजींनी भाषणं दिलेली आहेत। तर मग जो देशद्रोही आहे, जो मोक्का अंतर्गत ज्याच्या मुलावर गुन्हा दाखल आहे, ज्याच्यावर सलीम कुत्ता सारख्या एका जन्मठेप झालेल्या माणसासोबतचे व्हिडिओ तुम्ही दाखवले होते, अशा माणसाला आज दीनदयाळ उपाध्याय यांची पार्टी पवित्र पावन करून घेते। देवेंद्रजी, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ जे म्हणतात ना की भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या पक्षाचे नेते खाणारी चेटकी नाही, ते रोज रोज तुम्ही खरं करून दाखवण्याची शपथच जणू काय उचलली, ही आमची सध्याची प्रतिक्रिया आहे। प्रवेश होऊ द्या, त्याच्यानंतर तो का प्रवेश होतोय, भारतीय जनता पक्षाचं घोंगडं नेमकं काय अडकलेलं आहे, येणारा महाकुंभ मेळाव्यामधल्या कोणत्या कोणत्या टेंडरशी या बडगुजर यांचा संबंध असणार आहे, आणि भारतीय जनता पक्ष आणि महाजन साहेब ज्यांना संकटमोचन म्हणलं जातं ते या बडगुजरांना का घेतायत हे आम्ही सगळं सांगू, फक्त प्रवेश होतो की नाही हे आम्हाला जरा बघायचं। बरं हनुमंतजी, हेही जाणून घ्यायचे तुमच्याकडनं की भाजप नेहमी बेरजेचं राजकारण करतो असं म्हटलं जातं, मात्र हा बेरजेचं राजकारण करत असताना नेमकं कोणाला घेतलं जातंय याचा सारासार विवेक भाजप विसरलीये का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यावर तुम्ही काही भाष्य करणार आहात का आणि येत्या काळात आवाज उठवणार आहात का? नक्कीच आहे। कशाचं बेरजेचं राजकारण? हे सुडाचं राजकारण आहे, हे चोरांना, भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या पक्षात पावन करण्याचं राजकारण आहे, हे सत्तेतून अधिक सत्ता मिळवण्याचं राजकारण आहे। अशोक चव्हाण बेरजेच्या राजकारणात बसतात, मग आदर्श घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपासून ते देवेंद्रजी पर्यंत ज्यांनी घसा कोरडा केला होता त्याचं काय? अजितदादाच्या 70,000 कोटी रुपयात त्यांना चक्की पिसिंग मध्ये लावतो आम्ही असं देवेंद्रजी म्हणाले होते, त्या आरोपाचं काय करायचं? छगन भुजबळ साहेब तर जामीनवर बाहेर आलेले, त्यांना मंत्री म्हणून तुम्ही शपथ दिली, आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये देवेंद्रजींची भाषणं आहेत की तुम्ही काय देशद्रोही, देश प्रेम म्हणून जेलमध्ये गेलेले नाहीयेत, तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून जेलमध्ये गेलेले आहेत। किती लोकांची नावं घ्यावी, पार विजयकुमार गावितांपासून ते ह्या हसन मुश्रीफ साहेबांपासून ते सुनील तटकरे साहेबांपासून, अशोक चव्हाण साहेबांपासून ते नितेश राणे, नारायण राणे यांच्यापर्यंत या सगळ्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपानं केले, आणि आज त्यांना भारतीय जनता पक्ष पावन करून घेतोय। हे बेरजेचं राजकारण नाही, हे सुडाचं राजकारण आहे, हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं राजकारण आहे, आणि विरोधी पक्षात असताना वेगळं बोलायचं आणि सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्यांच्या चोऱ्या माफ करून त्यांना पावन करून घ्यायचं, हे गलिच्छ राजकारण आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय संस्कृतीला नासवणारं राजकारण आहे, आणि ते भारतीय जनता पक्ष दिवसाढवळ्या करतोय। निवडणूक आयोगाच्या मदतीनं त्यांनी जो विजय मिळवला विधानसभेला, त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच कसा मोठा पक्ष आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न म्हणून गुंडांना, देशद्रोहाचे आरोप असलेल्यांना, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना,
बलात्कार खुनाचे आरोप असलेल्यांना सुद्धा भारतीय जनता पक्ष पावन करून घेतोय. देवेंद्रजी, इथून पुढे तुम्ही ज्यावेळेस दीनदयालजी उपाध्याय यांच्या फोटोला हार घालाल त्यावेळेस स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा की अजितदादांमुळे दीनदयाल उपाध्याय यांचा कोणता विचार पुढे गेला, अशोक चव्हाण साहेबांमुळे दीनदयाल उपाध्याय यांचा कोणता विचार पुढे गेला, नितेश राणे दीनदयाल उपाध्याय यांचा कोणता विचार पुढे घेऊन जात आहेत, सुनील तटकरे साहेब दीनदयाल उपाध्याय यांचा कोणता विचार पुढे घेऊन जात आहेत. या सगळ्या गोष्टींचं उत्तर देवेंद्रजींना आज नाही उद्या द्यावंच लागेल. महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने हे पाहते. तुम्ही उल्लेख केलात फडणवीसांचा म्हणून की फडणवीसांना हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे की कोणतं असं वॉशिंग मशीन आहे की तुम्ही सगळ्यांना स्वच्छ करता आणि मग इतके सगळे डाग असलेले आरोप असलेल्या लोकांना तुम्ही पक्षात घेता. त्यावर त्यांचं असं उत्तर होतं की जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत ते निवडून येत नाहीत आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत असे लोक निवडून येतात, एवढंच त्यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर काय बोलाल? अहो, या देशाच्या संसदेमध्ये निवडून गेलेले अनेक लोक हे तुरुंगात आहेत. भारतीय जनता पक्षानं जाहीर करावं मग की गुन्हा दाखल असलेले, शिक्षा झालेले, आरोप असलेले आणि जे आता न्यायालयीन लढाई लढतायत किंवा न्यायालयाने ज्यांना दोषी मानलेलं आहे, ज्यांना शिक्षा दिलेली आहे, ते सुद्धा जर भारतीय जनता पक्षाला पक्ष वाढवण्यासाठी हवे आहेत तर या न्यायाने तुम्ही उद्या दाऊद इब्राहिमला पण बीजेपी मध्ये घ्याल, त्याचा पण तुम्हाला काहीतरी फायदा दिसेल. या न्यायाने तुम्ही एखादा आंतरराष्ट्रीय डॉन पण बीजेपी मध्ये घ्याल. मिस कॉल दिला आणि तुमच्या पक्षाचा सदस्य झाला, ही तुमच्याच नेतृत्वाने केलेली जाहिरात आहे. त्याचा अर्थ तुम्ही असा घ्याल का की चोर, दरोडेखोर, बलात्कारी, भ्रष्टाचारी ह्या सगळ्यांचं भाजपामध्ये स्वागत आहे? मी पुन्हा उल्लेख करतो की दीनदयालजी उपाध्याय यांच्या फोटोला हात घालताना देवेंद्रजींनी जरा हे सगळे भ्रष्ट चेहरे भाजपामध्ये का घेतले त्याचं उत्तर त्यांच्या प्रतिमेसमोर उभं राहून छातीला हात ठेवून प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करावा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हनुमंतजी की सर्वसामान्य नागरिक जे असते त्यांची मेमरी शॉर्ट असते, अतिशय लवकर ते विसरतात आणि याचाच गैरफायदा घेतला जातोय असाही एक प्रकारे आरोप होतो. आणि वारंवार यावरती अनेक जे या सगळ्यातले अभ्यासक आहेत किंवा जे विश्लेषक आहेत तेही बोलतात. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र हे सगळे आरोप विसरतोय आणि म्हणून हे असे प्रवेश होत आहेत आणि पुढे जाऊन मग सगळेच विसरतात. हा भाव कायम आहे म्हणून हे सगळं घडतंय का? भारतीय जनता पक्षाच्या बनचुकेगिरीला आणि नीतीभ्रष्ट, नीतीहीन राजकारणाला महाराष्ट्राच्या मतदारांच्या जनतेच्या माथी मारायचं काही एक कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडत नाही. भ्रष्ट नेते भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या पक्षात का घेतले हा प्रश्न सामान्यातला सामान्य पानटपरीवाला, चहाच्या ठेल्यावाला, रिक्षावाला, साधा दुकानदार, शेतकरी, शेतमजूर, युवक आज महाराष्ट्राच्या चौकात, गल्ली गल्लीत, गावागावात भाजपवाल्यांना प्रश्न विचारतोय. मला तर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलच्या, गाव लेवलवरच्या, बूथ लेवलवरच्या कार्यकर्त्यांची कीव येते. त्यांना या सगळ्या प्रवेशाचं समर्थन करता करता त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यातले अनेक लोक आमच्याकडे बोलून दाखवतात की हो हे आम्हाला नको आहे. पण देवेंद्रजींच्या मनात काय आहे, बावनकुळे साहेबांच्या मनात काय आहे? खरं म्हणजे ह्या प्रवेशाच्या निमित्तानं बावनकुळे साहेबांना मला विचारायचंय की तुमचे कॅसिनोचे फोटो वगैरे, तुमच्या वैयक्तिक आयुष्याचे फोटो जे कधीही बाहेर यायला नको होते, येऊ नये कुणाचेही. वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक असलं पाहिजे, राजकीय. पण तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा सुद्धा खेळ ज्या माणसानं मांडला होता व्हिडिओ क्लिप देऊन, असा तुमचा आरोप होता, त्या माणसाच्या गळ्यामध्ये आज तुम्ही कमळाचं चिन्ह असलेलं भारतीय जनता पक्षाचा गमजा घालणार आहात का? महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाही. शॉर्ट टर्म मेमरी मतदारांची नसते. मतदार हे सगळं लक्षात ठेवतात. मतदारांसमोर यांना उत्तर द्यावे लागतील. महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही. नक्कीच हनुमंतजी आमच्याशी बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मुळातच या संपूर्ण प्रकरणावरती उजेड टाकत असताना बडगुजर यांच्यावरचे आरोप आणि आता भाजपची तेव्हाची भूमिका, आताची भूमिका यावरतीच एक प्रकारे भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र भाजपकडनं यावरती स्पष्टपणे कुणी बोलण्यास तयार नाहीये. अजूनही कोणीही पक्षप्रवेश होणार की नाही हे माहीतच नाही असं अगदी बावनकुळेंसारखे मंत्री आणि महत्वाचे नेते जे आहेत भाजपमधले ते सुद्धा सांगतात. त्यामुळे अर्थातच आश्चर्य व्यक्त होतं आणि काही तासातच हा पक्षप्रवेश पारही पडेल अशी सुद्धा खात्री दिली जाते. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण चर्चेसाठी.